वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुकीला राज्यभरात उत्साहात सुरुवात झाली आहे। अकोल्यासह सर्व जिल्ह्यांमध्ये सदस्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदानाचा हक्क बजावला। प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान झालं। प्रदेशाध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कार्यकारिणी सदस्य पदासाठी 25 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। मतपेट्या मुंबई इथे नेऊन मतमोजणी केली जाणार आहे। या निवडणुकीचा अंतिम निकाल 2 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश कार्यकारिणीतले 12 सदस्य याकरिता आज वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या माध्यमातून पक्ष आमचा लोकशाही मार्गाने चालत आहे आणि पक्षाच्या मतदारांना, पक्षाच्या सभासदांना स्वतः आपला अध्यक्ष आणि स्वतः आपलं कार्यकारी संचालक मंडळ या ठिकाणी प्रदेशवरून निवडण्याची संधी या ठिकाणी दिली आहे। मतदान हे बॅलेट पद्धतीनं असून आज तुम्ही पाहत असाल की सकाळपासून अकोल्यामध्ये पाऊस असून सुद्धा या ठिकाणी प्रचंड उत्साह मतदारांमध्ये दिसत आहे।